बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज मला दुकानावरती सुट्टी आहे आणि आज जेवण मी बनवणार आहे. तर सगळी तयारी केली आहे. चिकन बिकन सगळं आणलंय मित्रांनो. आज चिकन बनवणार आहे. चिकन खायचे आज. बघा इथं तयारी चालू आहे. हे तयारी झाली आहे. गॅस पण चालू केले. आता सगळं हे करायचं. तोपर्यंत आपण चिकन देऊन घेऊ. चिकन देऊन झाल्यानंतर भेटू. चिकन देऊन झालं आहे. तर गाईस चिकन देऊन झालं आहे, हे बघू शकता. आता ह्याच्यामध्ये नाही का, ह्याच्यामध्ये पेस्ट टाकायची आहे. अद्रक लसणाचं, हे अद्रक लसणाचं पेस्ट. अजून हळद, अजून मीठ. तर गाईस हे बघू शकता अद्रक तर गाईस हे बघू शकता अद्रक लसणाचं पेस्ट. हे घ्यायचं, एवढं घ्यायचं, थोडं कमी, आणि असं टाकायचं. अजून घ्यायचं, असं टाकायचं. अद्रक लसणाचं पेस्ट झालं. त्यानंतर हळद घ्यायची. तर थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हळद घ्यायची आणि मीठ घ्यायचं. तर हे बघा गाईज, आपण हळद घेतली, हळदीचा डब्बा. हळद घ्यायची, हळद टाकायची, जास्त होईल. हळद टाकायची. त्यानंतर मीठ घ्यायचं, मीठ थोडं टाकायचं. मीठ टाकल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं. तर गाईज हे मिक्स करू आता आपण. तर हे बघा दिसतंय. तर हे मिक्स करून घेऊ आता आपण. तर मित्रांनो हळद लावून झाली आहे. कांदा भाजून परतून झाला आहे. आता खोबरं परतायचं आहे. त्यानंतर मग टमाटर परतून घ्यायचं, नाही तर तसं पण टाकू शकतात. काय हे नाही तर. चला मग बघूया. तर काही जे बघू शकता झालंय. आता याला आपण परतून घेऊया. टमाटर तर मित्रांनो बघू शकता कांदा काय म्हणतात, खोबरं भाजून झालं आहे. काही झालं नाही, ती बसलं नाही. झालं करपलं. म्हणजे आता भाजी तयारी करतोय. तर गाईज आता भाजी तयारी करायला घेऊ आपण. तर इथं बघू शकता हे पेस्ट वाटून ठेवले. इथं चिकन धुवून हे करून ते सगळं लावून ठेवले आणि कढई घेतली. आता त्यात टाकायचे तेल. तर गाईज इथे आमचं तेल संपलंय. हे मोबाईल ठेवू. तर मग गाईज एन्जॉय करा माझ्यासोबत. आता मी इथं मोबाईल कॅमेरा इथं लावतो. मोबाईलचा कॅमेरा इथं लावतो आणि तुम्ही बघा मग. चला.
तर गाईज आपलं हे तयार आहे. मी यात टाकलंय मी याच्यात टाकलंय त्या चिकन धुताना तर मी त्यात हळद मीठ आणि कांदा मसाला म्हणतो सॉरी, हळद मीठ आणि अद्रक लसणाचं पेस्ट टाकून मिक्स केलं होतं. आणि आता यावेळेस मसाला बनवून घेतला होता. कांदे तव्यावर परतले होते आणि खोबरं परतलं होतं तव्यावरती. ते परतून त्यानंतर त्यामध्ये टमाटे टाकून पिसून घेतलं होतं चांगलं. मग ते पिसून त्याचं पेस्ट बनवलं होतं. मग एक कढई घेतली. त्यानंतर त्या कढईमध्ये 2 माप तेल आणि मग हे मसाला थोडा मसाला टाकला. मग त्यानंतर त्यामध्ये मीठ, मिरचू, हळद हे सगळं टाकून मिक्स केलं. पण पहिले त्याला लाल होऊ दिलं, त्यानंतर टाकले सगळं. मग त्यानंतर चिकन टाकलं. मग चिकनला परतून असं म्हणजे सगळं मिक्स करून आता शिजवायला ठेवलंय. तर ते शिजल्यानंतर भेटू तुम्हाला. बाय. तर हे बघू शकता इथं व्हायला शिजायला लागलं. तर ते शिजल्यानंतर तुम्हाला भेटू. बाय बाय. याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची होती पण कोथिंबीर नव्हती म्हणून मसाला टाकतो. कोथिंबीर आणि मसाला टाकायचा आहे. आता हे बघू शकता हलवतोय मसाला टाकल्यानंतर. तर गाईस बघू शकता किती मस्त झाले लालम लाल. आता ह्याला अजून थोडा वेळ नाही का जरा शिजू द्या. मग त्यानंतर मस्त खायचं भाकरीसोबत, कांदा घेऊन भाकरीसोबत. तर मग तुम्हाला भेटू आपण ते झाल्यानंतर. तेवढ्या वेळासाठी बाय बाय. पाले जेवण करण्यासाठी घरी. तर आपण पप्पांना विचारू कशी झाली आहे भाजी, कशी झाली आहे, कशी मान नका कशी झाली. तर बघा आपलं काय म्हणतात ते, आपली मेहनत सफल झाली. भाजी भारी झाली. चला आता मी पण जेवण करून घेतो. मग त्यानंतर तुम्हाला भेटू. बाय. तर काय मी आलो बाहेर पिंपरीत, म्हणजे पिंपरीला जातो हे बघू शकता. मी आता ब्रिजवर आहे आणि मी चाललो आता पिंपरीमध्ये मोबाईलला स्क्रीन गार्ड बसवायला. सर्दीमुळे बोलता नाही. तर तुम्हाला आता पिंपरीत भेटू हे बघू शकता तुम्ही. बोल ना. तर काहीच आम्ही रस्त्याने जात होतो, आम्हाला दिसली BMW ती गाडी सजवत आहे. भारी दिसते गाडी गाईस. तर गाईस तुमचा मित्र, तुमचा भाऊ वापस आला पिंपरीहून. हे फोनला कवर बसवायचा होता. या फोनला स्क्रीन गार्ड बसवाय. अरे यार या फोनला, अरे 2 मिनिटं.
या फोनला स्क्रीन गार्ड बसवायचा होता, ते बसवलंय मी. आणि हे अत्तर आणलंय. आणि हे बघा हे अत्तर आणलंय. सुगंध खूप भारी आहे. तर गाईज आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग बघण्यासाठी थँक्यू. आणि आपण भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर एन्जॉय युअर संडे. जर तुम्ही हे ब्लॉग सकाळी बघत असाल तर. आणि काय नाही, बाय. तुम्हाला भेटू आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.